नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण सगळेच एका दिवसाची वाट पाहत होतो, ते म्हणजे सुबोध सर छोट्या पडद्यावर येण्याची. कारण ते मालिकेत आले, ते घराघरात आले की आपल्या सगळ्यांना बरं वाटतं, कारण की आपला लाडका अभिनेता छोट्या पडद्यावर रोज पाहायला आपल्याला आवडतं. आणि तेच सुबोध भावे आज आपल्यासोबत आहेत आणि अभिनेत्री शिवानी सोनार आपल्यासोबत आहेत. सर्वांचे लाडके कलाकार आज आपल्यासोबत आहेत. सर आणि शिवानी, तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. तू भेटशी नव्याने ही मालिका येते आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे, कारण की सोनी वाहिनीने आजपर्यंत खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत सुरुवातीपासूनच. आणि त्यातलाच एक महत्वाचा प्रयोग म्हणजे AI मालिका, जे आम्ही मालिकेच्या प्रोमोमध्ये बघितलंय. तर तिथूनच सुरुवात करूया की वेगळा प्रयोग आणि काय भावना आहे. नक्कीच खूप आनंद आहे याचं, कारण सोनी बरोबर याआधी मी एक नॉन फिक्शन शो केला होता, जय जय महाराष्ट्र माझा. आणि माझ्यासाठी तोही खूप संस्मरणीय अनुभव होता. याचं कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोककलांवरती आधारित तो प्रयोग होता. आणि या निमित्ताने मला खूप सारे लोककलावंत, कितीतरी महाराष्ट्रातल्या लोककला खूप जवळनं बघता आल्या, अनुभवता आल्या, त्या सगळ्या कलाकारांना भेटता आलं. आणि माझ्यासाठी एक समृद्ध करणारा अनुभव तो होता. मालिका करायच्या नाहीत असं मी आयुष्यात कधी ठरवलं नाही, त्यामुळे मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत सातत्याने मालिका करत आलो आहे. मधल्या काळात 1.5-2 वर्षाची गॅप घेतली, कारण सिनेमाची कमिटमेंट खूप होती, त्याच्यामुळे तितका वेळ देता येणं शक्य नव्हतं. पण सोनी मराठीचे अजय भालवणकर सर, अजय मयेकर आणि या सगळ्या लोकांचा फोन आला आणि एक गोष्ट त्यांनी मला ऐकवली. आणि AI या तंत्रज्ञानाचा वापर, आता त्याच्यापासून आपल्या कोणाची सुटका नाही आहे. पुढचा काळ आता आपल्या आयुष्यात जितका सहजरित्या आपल्या आयुष्याचा एक भाग झाला, तितक्याच सहजपणे AI सुद्धा आपल्या आयुष्याचा भाग होणार आहे. त्यामुळे त्याच्यापासून आपली कोणाची सुटका नाही आहे. पण ते तंत्रज्ञान पडद्यावरती कसं वापरायचं याच्याविषयी अजून आपल्याकडे तितकी जाणीव नाही आहे, किंवा तितकं तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं नाही आहे. पण सोनी मराठीनी पहिल्यांदा हे तंत्रज्ञान मालिकांमध्ये वापरायचं ठरवलं. आणि मला अभिमानाने आणि आनंदाने सांगावंसं वाटतंय की हे तंत्रज्ञान फक्त महाराष्ट्रात आणि भारतात नाही, तर जगभरात टेलिव्हिजन मालिकांसाठी वापरले जाणारी ही पहिली मालिका आहे. त्याच्यामुळे हा बहुमान आपल्या मराठी भाषेला मिळतोय, मराठी भाषेतल्या एका मालिकेला मिळतोय, याचा जास्त आनंद आहे. सोनी मराठीवरती मालिका करण्याची कधी वेळ आली नव्हती, पण या निमित्ताने एक गोष्ट आहे, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्या गोष्टीला जोड म्हणून आलेलं तंत्रज्ञान आहे, जेही पहिल्यांदा वापरण्यात येत आहे. अजय मयेकर सारखा दिग्दर्शक आहे, ज्याच्याबरोबर मी खूप वर्षांपूर्वी काम केलं होतं, जेव्हा तो असिस्टंट होता. अजय भालवणकर बरोबरचं असोसिएशन खूप जुनं आहे, पण सोनी मराठीमध्ये सिरियल केली नव्हती, त्यामुळे ते एक असोसिएशन आहे. उत्तम लिहिलेली गोष्ट आहे, उत्तम व्यक्तिरेखा आहे. आणि मला जिचं काम खूप आवडतं अशी शिवानी, तिच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अशा अनेक गोष्टी जुळून आल्या आणि उत्सुकता आहे की आता मालिका कधी लोकांसमोर येते, त्यांना ती कशी वाटते, त्यांना व्यक्तिरेखा कशी वाटते. त्यामुळे जितकं पहिल्या कामाची एक दडपण, एक भीती, एक पोटात गोळा असतो, तो प्रत्येक गोष्टीलाच असतो, तसंच याही वेळेस आहे. आता मी खरं तर शिवानीकडे येईन. तुला जोडून 2 प्रश्न आहेत की जेव्हा मालिकेसाठी फोन आला, म्हणजे इतर मालिका तू केल्यास त्या गाजवल्याही, पण जेव्हा या मालिकेसाठी फोन आला तेव्हा एक तर AI मालिका असंही तुला कळलं असेल, आणि दुसरं कळलं असेल सुबोध सर आहेत. तर या दोन्ही भावना तुझ्या कशा होत्या? म्हणजे तुला सुबोध सरांसोबत काम करण्याचा आनंद किंवा काय वाटलं पहिल्यांदा? खरं सांगायचं तर या दोन्ही गोष्टी मला पहिल्या भेटीत कळल्या नव्हत्या. मला सांगितलं नव्हतं की आपण AI करणार आहोत किंवा सुबोध सर असणार आहेत असं. त्यांनी मला पहिले स्टोरी सांगितली आणि नंतर मला असं सांगितलं की तुझ्यासोबत एक सुपरस्टार असणार आहे. मी काहीच बोलले नाही. म्हणलं ठीक आहे, ओके, कोण असेल असं. मी एक माझाच थॉट चालू होता की कोण असेल वगैरे काय. आणि सरांना ते दिसलं बहुतेक, अजय सरांना, आणि अजय सरांनी मला लगेचच सांगितलं की सुबोध सर असणार आहेत. आणि मी ब्लँक होते की मला ॲब्सोल्युटली कळलं नाही की मला काय वाटतंय, किंवा मी एक्सायटेड आहे का मी नर्वस आहे. मी म्हटलं ओके ठीक आहे. मग त्यांनी मला विचारलं, तुला आनंद नाही झालाय का? म्हटलं हो सर, आनंद झालाय, पण आता मलाच कळत नाहीये की मला काय वाटतंय. सो मी जरा शांत होऊन मग रिॲक्ट होईन म्हटलं ह्यावर. असं सगळं आहे. आणि मग नंतर
पूर्ण स्टोरी सांगितल्यावर मी त्यांना विचारलं की पण हे आपण कसं करणार आहोत. तेव्हा मग मला त्यांनी सांगितलं की AI चा वापर आपण करतोय आणि जगात पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनमध्ये हे केलं जाते. सोनी मराठीनी हे धनुष्यबाण उचललेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग एवढ्या छान प्रोजेक्टचा आपल्याला भाग होण्याची संधी मिळते तर का, म्हणजे कोण नाही म्हणेल अशा संधीला. पण जेव्हा म्हणजे ही एक तर मालिका तुझ्याकडे आली आणि तू साकारलेली संजू आम्हाला माहिती आहे, ती लोकप्रिय झाली. त्याच्यानंतर सिंधुताईंची भूमिका तर सगळ्यांनाच, म्हणजे आजही ती सगळ्यांना माहिती, आणि आता ही तिसरी भूमिका तू करते, म्हणजे तीनही मालिका लीडच्या. तर प्रत्येक मालिकेत तुझं एक वेगळं कॅरेक्टर दिसलंय. तर या मालिकेत प्रेक्षकांना काय वेगळी शिवानी पाहायला मिळणार आहे, जी आम्हाला नंतर गारूड घालणार आहे आमच्या मनावर? काय वेगळं दिसणार आहे हे आत्ता माझ्या लुकवरनं दिसतच असेल. कारण संजू किंवा माझ्या आधीच्या दोन्ही मालिकांमध्ये मी प्रयत्न हाच करते की टेलिव्हिजन करत असताना किंवा कुठलीही भूमिका करत असताना ते वेगळेपण जपता यावं, वेगळ्या वेगळ्या भूमिका माझ्या वाटेला याव्या, आणि माझ्या नशिबाने त्या आल्याही आहेत. त्याच्यामुळे आनंदच आहे. ह्या भूमिकेची जी मजा आहे किंवा ह्या भूमिकेत नक्की काय घडणार आहे हे आत्ता मी तुम्हाला सगळ्यांना नाही सांगणार. कारण पुढच्या प्रोमोमध्ये तू भेटशी नव्यानेचा पुढचा प्रोमो जेव्हा आउट होईल तेव्हा नक्की काय वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे माझ्या भूमिकेकडनं सुद्धा हे त्याच्यात कळेल. खरं तर तू आम्हा सगळ्यांचीच उत्सुकता वाढवली आहे. पण मला सुबोध सरांकडे यायचं आहे की आज हल्ली आपण एक ऐकतो की आता चित्रपट करायला लागलं की आम्ही मालिकेकडे येत नाही वगैरे, असं एक नवीन सुरू झालंय. पण तुमच्या बाबतीत आम्हाला खूप कौतुक वाटतं की नाटक, मालिका, चित्रपट हे सातत्यानं सुरू आहे आणि मालिकेवरही तुमचं तितकंच प्रेम आहे. पण मराठीमध्ये आज आपल्याला सगळे सुपरस्टार म्हणतात किंवा आपण त्या पदावरती असताना आपण त्याच निगुतीनं मालिका करणं हे खूप महत्त्वाचं वाटतं आम्हा सगळ्यांनाच. तर ते माध्यम म्हणून किती महत्त्वाचं वाटतं सुबोध भावे सरांना? मी इथे सुपरस्टार बनायला आलो नाही, मी इथे अभिनेता बनायला आलो आहे. आणि मी जेव्हा आलो काम करण्यासाठी तेव्हाच मी ठरवलं होतं की आपल्याला इतक्या भूमिका करायच्यात की लोकांनी आपण गेल्यानंतर आपल्या भूमिकांसाठी आपल्याला ओळखलं पाहिजे. मग ते माध्यम कुठलं आहे याच्यासाठी, म्हणजे माध्यम कुठलं का असेना, चित्रपट आहे का, नाटक आहे का, मालिका आहेत. मला असं वाटतं की मालिकांचं माझ्यातला कलाकार घडवण्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. माझ्या करिअरची सुरुवात झाली मालिकांपासून. झीवरच्या गीत रामायण आणि पेशवाई या 2 मालिकांपासून माझी सुरुवात झाली. त्याच्यानंतर जवळपास सगळ्या चॅनलवरती मी असंख्य मालिकातनं कामं केलेत आणि प्रत्येक भूमिकेने मला खूप काय 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 नव्याने दिलं आहे, शिकवलं आहे, घडवलं आहे, माझा रियाज करून घेतला आहे कॅमेरासमोर. आणि मला असं वाटतं की कदाचित मी जर सिनेमामध्ये बरं काम करत असेल तर त्याचा सगळा रियाज माझ्या मालिकांनी करून घेतला आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी मी कधीच असं ठरवत नाही की माध्यमांवरती मी त्याची किंमत ठरवत नाही. तुम्ही काम कसं करता कुठल्याही माध्यमांमधनं त्याच्यावरनं तुमची किंमत ठरते. नाटकामुळे मी पहिल्यांदा अभिनयाची ओळख झाली, त्याच्यानंतर त्याच्यावरती पहिले संस्कार मालिकांनी केले आणि मग मला सिनेमासाठी पाठवलं. त्याच्यामुळे मालिका हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. तो कसा करायचा, किती करायचा हा भाग वेगळा, पण तो करायचाच नाही या मुद्द्यावरती मी कधीच येणार नाही. जोपर्यंत मला काम करता येणं शक्य आहे तोपर्यंत मी मालिकांमधनं, तुम्हाला हवं नको तरी सुद्धा मी दिसत राहणार आहे. तुम्हाला नको होत असेल तर तुम्ही चॅनल बदला, पण मी दिसत राहणार आहे. त्यामुळे मी काम करत राहणार आहे. आणि मला असं वाटतं की गेल्या वेळेस याच्या आधीची मालिका रुजुता बागवे होती, त्याच्या आधी गायत्री होती, आता शिवानी आहे. तर या तिघींकडनं, या सगळ्या माझ्या नंतरच्या पिढीच्या अभिनेत्री आहेत किंवा अभिनेते आहेत आणि या प्रत्येकाकडनं एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं काहीतरी मला स्वतःला शिकायला मिळतं जे कदाचित मी मिस करतोय. आणि त्यांच्याकडनं नव्याने काहीतरी घेऊन परत मी माझ्या पुढच्या कामांना लागतो. त्याच्यामुळे ही जी शिकण्याची प्रोसेस आहे ही मला खूप गमतीशीर वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की तुम्ही लोकांना एका गोष्टीमध्ये बांधून ठेवता 1 वर्ष, 1.5 वर्ष या कालावधी करता. आणि याच्यात प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन कितीतरी मोठं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर चॅनल, कारण ते तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचवतात. त्याच्यानंतर त्याचे निर्माते असतील, त्याचे दिग्दर्शक असतील, सगळ्यात प्रमुखाने लेखक असेल. की डेली सोपला रोज उठून लिहिणं, 28 मिनिटाचं काहीतरी एक लिहिणं, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही आहे. आणि लोकांना त्या 28 मिनिटाच्या तुमच्या भागासाठी बांधून ठेवणं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे जे तंत्रज्ञ आहेत त्यांचं कौतुक की ते अशा प्रकारचं काहीतरी लिहितात की जेणेकरून लोक त्या मालिकांशी बांधले जातात आणि मग आमच्यासारखे अभिनेते येतात की ज्यांना बघायला लोक येतात. त्यामुळे याच्यामध्ये कितीतरी लोक इन्व्हॉल्ड आहेत एक चांगली मालिका होण्यासाठी. आणि सुदैवाने या मालिकेच्या साठी अशीच एक चांगली भट्टी जमून आली आहे सगळ्या तंत्रज्ञांची, कलाकारांची, वाहिनीची. त्यामुळे मला
खात्री आहे की ही मालिका सुद्धा लोकांच्या पसंतीस उतरेल आणि यानंतरही कदाचित काही काळ मी ब्रेक घेईन, मग पुन्हा कुठल्या तरी मालिकेत मी तुम्हाला दिसेनच. नक्कीच नक्कीच. या मालिकेचं सगळ्यांना उत्सुकता आहेच, पण या मालिकेतनं आम्हाला एक दिसतंय ते म्हणजे कॉलेज गोईंग वातावरण आहे, सगळी मुलं जल्लोष करतायत. या निमित्ताने आम्हाला शिवानी तुझ्या कॉलेजच्या आठवणी ऐकायला आवडतील की कॉलेजमध्ये तू कशी होतीस, तुझी कॉलेजमध्ये काय जादू होती? कॉलेजची आठवण माझी एकच आहे, कारण मी फार काही कॉलेज अटेंड केलेलं नाही आहे. माझ्यासाठी कॉलेज म्हणजे कलामंडळ, की कलामंडळात जाऊन नाटक करणं. कारण मी आज जी कोणी आहे, जिथे आहे, त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा माझ्या कॉलेजच्या कलामंडळाचा आहे. कारण त्या प्रोसेसमध्ये मला ही गोष्ट रिअलाईज झाली होती की आपल्याला खरोखर अभिनय करायला खूप आवडतंय, आपल्याला हे क्षेत्र खूप आवडतंय आणि ही एकमेव गोष्ट अशी आहे की जिथे आपण बराच काळ टिकू शकतोय किंवा आपल्याला हे करताना कधीच कंटाळा येत नाही, आपल्याला हे एक्सप्लोअर करायला आवडतंय. त्याच्यामुळे कलामंडळ, कॉलेज म्हटलं की कलामंडळ, आणि मी पुण्याची असल्यामुळे स्पर्धा, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक. आणि एवढंच नाही, मी कॉलेजमध्ये असताना प्रायोगिक नाटकसुद्धा खूप केलं आहे पुण्यातनं. आसक्त कलामंच असेल, मग मोहित टाकळकर, निरंजन पेडणेकर ह्यांच्यासोबत मी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे माझ्यासाठी कॉलेजची आठवण म्हणजे नाटक आणि कलामंडळ एवढीच आहे. पण या मालिकेत प्रेमाचाही एक अँगल आहे. तर कॉलेजमध्ये असताना खरंच तुझे किती दिवाने होते, किती प्रपोज आलेत आणि किती नाकारलेत? हा, म्हणजे कसं ना सांगू, आणि त्यात आत्ताच एंगेजमेंट पण झाली, आता तर नाही आउट करू शकत. नाही, असं काही नाही, मी खूप मन लावून नाटक केलंय कॉलेजमध्ये असताना. सर, मला तुम्हाला विचारायचंय की माही हे पात्र आहे आणि त्या माहीचे सगळे दिवाने असतात, फॅन असतात, असं एक प्रभूमध्ये दिसतंय. कॉलेजमध्ये असताना तुम्ही कसे होतात? मी खरं सांगू का, मी कॉलेजमध्ये गेलो आणि मला गेल्याच पुरुषोत्तममध्ये पहिल्या वर्षी मला काम करायला मिळालं. आणि मग त्या नाटकाने इतकं झपाटलो गेलो मी पुढचे 5 वर्ष M.Com होईपर्यंत, की मी त्याच्यानंतर कॉलेजमध्ये वर्गात बसलोच नाही आहे. माझ्या वर्गातले काही माझे मित्र जे सुरुवातीचे 5 दिवस मी बसलो होतो त्याच्यात जे झाले होते तेच माझं जर्नल सबमिट करायचे, तेच माझ्या सगळं लिहायचं. आणि कॉमर्स असल्यामुळे त्याचा अभ्यास किती करायचा आहे ह्या प्रत्येकाचं एक कॅल्क्युलेशन असतं. त्यामुळे कॉलेजच्या वर्गात मी बसलो नाही. मी असायचो, आमच्या नाट्यमंडळात असायचो, आमच्याच नाटकाच्या दुनियेत धुंद असायचो. त्यामुळे मला विचारशील तर तसं कॉलेज मी खूप असं कॉलेजमध्ये जी मजा असते वगैरे वगैरे तसं मी एन्जॉय नाही केलं. माझी सगळी मजा खरं तर शाळेतच करून झाली. त्याच्यामुळे मी कॉलेजमध्ये फक्तच कदाचित नाटक करायला आलो असेल असं वाटतं. आणि मला आठवतच नाही आहेत मी वर्गात कधी गेलो. मी परीक्षेसाठी फक्त वर्गात गेलो पेपर लिहायला. शिवानी, आता जाता तुला एक प्रश्न आहे की आता तू सांगितलंस की तुझी एंगेजमेंट आहे आणि झाली आहे आणि आता लवकरच कदाचित लग्नही होईल आणि तू आता बालिकाही करतेस, तर वेळेचं तू गणित कसं जमवतेस? म्हणजे इतकी तुझी धावपळ असणार आहे, सगळंच असणार आहे, तर वेळेचं गणित कसं जमवणार आहेस? नाही, मला असं काही विशेष नाही वाटत आहे त्यात, किंवा वेळेचं गणित जमवणं वगैरे असं काही फार आत्ता तरी मला वाटत नाही आहे. कारण काम आहे आणि मला ते करायला सगळ्यात जास्त आवडतं, मजा येते खूप. त्याच्यामुळे मजा चालू आहे. आणि त्यात एक चांगली गोष्ट ही आहे की मी पहिल्यांदा मुंबईत मालिका करते, कारण माझ्या आधीच्या दोन्ही मालिकांचं शूट हे पश्चिम महाराष्ट्रात होतं, सांगलीत आणि कराडमध्ये वगैरे. त्याच्यामुळे यावेळेस मला जरा मुंबईत शूट करत असल्याचा जास्त आनंद आहे. सरांसाठी अगदी शेवटचा प्रश्न की AI तंत्रज्ञान आहे आणि AI वरती आपल्याकडे बऱ्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत आता सगळ्याच बाजूने. तर AI मधून जेव्हा तुम्ही स्वतःला पहिल्यांदा बघितलं एका कॉलेज गोईंग मुलाच्या रूपात, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती स्वतःला बघताना? आणि हे जेव्हा मंजिरी ताईंनी बघितलं तर त्यांची काय प्रतिक्रिया होती तुम्हाला? नाही, सगळ्यात तिची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची, कारण तिने मला त्या वयोगटापासून पाहिलं किंवा त्याच्याही आधीपासून पाहिलंय. तिला ते खूप आवडलं. अनेक लोकांना असं वाटलं की माझ्या मुलाला मी कास्ट केलं आणि तो काम करतोय, कारण कान्हा माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे अनेकांना असं वाटलं की कान्हा काम करतोय. इनफॅक्ट इंडस्ट्रीतलंही अनेकांना असं वाटलं की कान्हा काम करतोय. अनेक लोकांनी असंही त्याच्यावरती लिहिलं की अरे वा, आता यांचा मुलगाही काम करायला लागला वाटतं वगैरे, इतपत झालं. पण ही सगळी त्या तंत्रज्ञानाची कमाल आहे. आणि मला असं वाटतं तंत्रज्ञान असतंच, त्याचा वापर तुम्ही किती स्मार्टली करता त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे एकदा अशी भीती वाटली की कदाचित पुढचे काही वर्ष कलाकार म्हणून आपल्याला काम मिळणार नाही, कारण याच तुमचं काम करेल. पण माणसामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती आहे ना, की
आपण कितीही परफेक्शनचा प्रयत्न केला तरी आपण परफेक्ट होऊ शकत नाही. ही आपल्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तो जो रॉनेस आहे ना कुठल्याही कलाकारामधला, तो रॉनेस हीच त्याच्या कामाची गंमत आहे. आणि तो रॉनेस AI मध्ये नसेल. AI खूप परफेक्ट असेल आणि इतकं परफेक्ट कुठलाच माणूस नसतो. त्यामुळे त्या ज्या आपल्यातल्या चुकण्याच्या किंवा काहीतरी कमतरता असण्याची जी गंमत आहे माणसाची, ती जेव्हा कलावंत स्वतःचं काम करतो तेव्हाच ती येते. त्यामुळे AI आत्ता या गोष्टीची गरज म्हणून ह्याच्यात आहे. गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस AIचा वापर केला जाईल, पण या गोष्टीची गरज म्हणून नेमकं तेव्हाच ते तंत्रज्ञान उपलब्ध होणं आणि त्याचा अतिशय उत्तम पद्धतीने वापर करणं, मला असं वाटतं की दुधात साखर म्हणतात तसं या मालिकेच्या दरम्यान झालंय. सुबोध सर आणि शिवानी सोबत अगदी दिलखुलास गप्पा झालेल्या आहेत आणि सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने ही त्यांची मालिका लवकरच आपल्या भेटीला येते, घराघरात पोहोचतीये. सोनी मराठीच्या या मालिकेसाठी लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सुबोध सर, धन्यवाद शिवानी.